एन्व्हायरमेंटल लॉ LLB फर्स्ट सेमिस्टर सेकंड मार्च 2025 पर्यावरणाचा कायदा एन्व्हायरमेंटल लॉ यांचे मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे. 5. पर्यावरण कायदा LLB सेम 2 मार्च 2025. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. प्रत्येकी 12 गुण. प्रश्न 1. पर्यावरण संरक्षणाबाबत घटनात्मक तरतुदी केस लॉसह. प्रस्तावना. भारतीय संविधानात पर्यावरण संरक्षणासाठी एक भक्कम कायदेशीर चौकट दिली आहे. जरी मूळ संविधानात पर्यावरण हा शब्द नव्हता, तरीही नंतरच्या दुरुस्त्या आणि न्यायालयीन अर्थबोधनामुळे तो अधिक मजबूत झाला आहे. 2. मूलभूत हक्क भाग 3 अनुच्छेद 21 जगण्याचा अधिकार. यामध्ये स्वच्छ आणि निरोगी वातावरणात जगण्याच्या अधिकाराचा समावेश होतो. प्रदूषणमुक्त हवा आणि पाण्याचा यात समावेश आहे. महत्त्वाचे खटले. केस लॉस. सुभाष कुमार विरुद्ध बिहार राज्य प्रदूषणमुक्त पाणी आणि हवेचा अधिकार मान्य केला. MC मेहता विरुद्ध युनियन ऑफ इंडिया इंटू पूर्ण दायित्व ॲब्सोल्यूट लायबिलिटी तत्व मांडले. रुरल लिटिगेशन अँड अँटिटलमेंट केंद्र विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आर्थिक फायद्यापेक्षा पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले. 3. मार्गदर्शक तत्वे भाग 4 अनुच्छेद 48 राज्य पर्यावरणाचे रक्षण आणि सुधारणा करेल. जंगले आणि वन्यजीवांचे रक्षण करेल. 4. मूलभूत कर्तव्ये भाग IVA अनुच्छेद 51 जी. पर्यावरणाचे रक्षण करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. सजीवांबद्दल दयाभाव बाळगणे. 5. इतर तरतुदी अनुच्छेद 47 सार्वजनिक आरोग्य सुधारणे आणि अनुच्छेद 253 आंतरराष्ट्रीय करारांसाठी कायदे करणे. 6. न्यायपालिकेची भूमिका. भारतीय न्यायपालिकेने अनुच्छेद 21 चा विस्तार करून आणि सावधानतेचे तत्व प्रिकॉशनरी प्रिन्सिपल व प्रदूषणकर्त्याने भरपाई द्यावी पोल्युटर पेस प्रिन्सिपल ही तत्वे मांडून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रश्न 2. पर्यावरण आणि पर्यावरणाचा धर्म. भारतीय दृष्टिकोन. व्याख्या. पर्यावरणामध्ये हवा, पाणी, जमीन, वनस्पती, प्राणी, मानव आणि त्यांच्यातील परस्पर संबंधांचा समावेश होतो. 2. भारतीय दृष्टिकोन. भारतीय संस्कृतीत पर्यावरण पवित्र मानले जाते. 3. प्राचीन ग्रंथ वेदांमध्ये निसर्गाशी सुसंवाद साधण्यावर भर दिला आहे. गंगासारख्या नद्यांची पूजा केली जाते. पिंपळ आणि वडासारखी झाडे पवित्र मानली जातात. 4. पर्यावरणीय धर्माची तत्वे. अहिंसा, निसर्गाचा समतोल, जैवविविधतेचा आदर आणि संसाधनांचा शाश्वत वापर. 5. गांधीवादी विचार. महात्मा गांधींनी म्हटले होते, पृथ्वी प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरेशी आहे, पण हव्यासासाठी नाही. 6. निष्कर्ष. भारतीय परंपरा पर्यावरण संरक्षणासाठी नैतिक आधार प्रदान करते. प्रश्न 3. वायू प्रदूषण. कारणे, परिणाम आणि वायू कायदा 1981. व्याख्या. हवेत हानिकारक पदार्थांचे मिश्रण होणे म्हणजे वायू प्रदूषण. 2. कारणे. औद्योगिक उत्सर्जन, वाहनांचे प्रदूषण, जीवाश्म इंधन जाळणे, वृक्षतोड आणि बांधकाम क्रियाकलाप. 3. परिणाम. श्वसनाचे विकार, ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ, आम्लवर्षा, ॲसिड रेन आणि पिकांचे नुकसान. 4. वायू प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1981. उद्दिष्टे. वायू प्रदूषण रोखणे, नियंत्रित करणे आणि हवेची गुणवत्ता राखणे. तरतुदी. प्रदूषण नियंत्रण मंडळांची स्थापना, वायू प्रदूषण नियंत्रण क्षेत्रांची घोषणा आणि उद्योगांचे नियमन. 5. गुन्हे आणि दंड. कलम 37 नियम न पाळल्यास कारावास अधिक दंड. कलम 38 आणि 39. प्रश्न 4. बायोमेडिकल वेस्ट. जैववैद्यकीय कचरा आणि नियम 1998. व्याख्या. वैद्यकीय उपचार किंवा संशोधनादरम्यान निर्माण होणारा कचरा. 2. प्रकार. मानवी शारीरिक कचरा, प्राण्यांचा कचरा, सुया, शार्प्स आणि रासायनिक कचरा. 3. नियम 1998 च्या तरतुदी. रंगीत डब्यांचा वापर करून वर्गीकरण, सुरक्षित साठवणूक आणि वाहतूक, विल्हेवाटीच्या पद्धती, इन्सिनरेशन, ऑटोक्लेव्हिंग. 4. कर्तव्ये. रुग्णालयांनी सुरक्षित विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. यासाठी अधिकृत परवानगी ऑथरायझेशन आवश्यक असते. प्रश्न 5. शाश्वत विकास. सस्टेनेबल डेव्हलपमेंट. व्याख्या. भावी पिढ्यांच्या गरजांशी तडजोड न करता वर्तमान गरजा पूर्ण करणारा विकास. 2. प्रमुख तत्वे. आंतरपिढीगत समानता, इंटरजेनरेशनल इक्विटी. भावी पिढ्यांचा संसाधनांवर समान अधिकार आहे. सावधानतेचे तत्व, प्रिकॉशनरी प्रिन्सिपल. नुकसान होण्यापूर्वीच प्रतिबंध करणे. प्रदूषणकर्त्याने भरपाई द्यावी. पोल्युटर पेस प्रदूषण करणाऱ्याने नुकसान भरपाई दिली पाहिजे. 3.
केस लॉ वेल्लोर सिटीजन्स वेलफेअर फोरम विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. प्रश्न 6. अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याची प्रक्रिया. 1. कायदा वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत. 2. प्रक्रिया राज्य सरकार अधिसूचना काढते, जिल्हाधिकारी चौकशी करतात, हक्कांची निश्चिती केली जाते, अंतिम अधिसूचना जारी केली जाते. 3. फरक अभयारण्य सँच्युरी काही मर्यादित मानवी हक्कांना परवानगी असते. राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क कडक संरक्षण असते. मानवी हस्तक्षेप पूर्णपणे प्रतिबंधित असतो. प्रश्न 7. रिओ घोषणापत्र 1992 रिओ डेक्लरेशन. प्रस्तावना 1992 च्या रिओ अर्थ समिटमध्ये स्वीकारले गेले. 2. तत्वे मानव केंद्रित विकास, शाश्वत विकास, सार्वजनिक सहभाग आणि पर्यावरणाचे रक्षण. 3. महत्त्व हे आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय कायद्यांचा आधार आहे. प्रश्न 8. प्रदूषण प्रकार, कारणे आणि परिणाम. 1. व्याख्या पर्यावरणाचे हानिकारक दूषितीकरण. 2. प्रकार हवा, पाणी, जमीन आणि ध्वनी प्रदूषण. 3. कारणे औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि कचऱ्याची चुकीची विल्हेवाट. 4. परिणाम आरोग्यास धोका, हवामान बदल आणि जैवविविधतेचा ऱ्हास. ब. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रत्येकी 5 गुण. Q.1 धोकादायक कचरा हॅझार्डस वेस्ट, आरोग्य आणि पर्यावरणास हानिकारक कचरा, रसायने आणि विषारी पदार्थांचा समावेश, विशेष विल्हेवाट पद्धती आवश्यक. Q.2 वन संरक्षण कायदा 1980, जंगलतोड थांबवण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक, बिगरवन कामासाठी वापर करण्यास बंदी. Q.3 जेनेटिक इंजिनिअरिंग DNA मध्ये बदल करणे, शेती आणि औषधोपचारात वापर, नैतिक समस्या निर्माण होतात. Q.4 जैवविविधता आणि पाणथळ जागा. वेटलँड्स जैवविविधता म्हणजे सजीवांमधील विविधता. पाणथळ जागा पर्यावरणीय संतुलनासाठी महत्त्वाच्या, उदा. तलाव, दलदल. Q.5 EIA आणि पर्यावरणीय ऑडिट. EIA प्रकल्पाला मंजुरी देण्यापूर्वी त्याचे पर्यावरणावरील परिणामांचे मूल्यांकन. एन्व्हायरमेंटल ऑडिट पर्यावरणाशी संबंधित कामगिरीचा आढावा. Q.6 प्राण्यांशी क्रूरता, कायद्याने प्रतिबंधित, प्रयोगांचे नियमन, प्राण्यांना सन्मानाने वागवणे आवश्यक. लॉ LLB SEM 2 March 2025 Question Paper Notes formatted clearly for your study and revision. 5. Environmental Law LLB SEM 2 March 2025. A. Answer the following questions in detail, 12 marks each. Q1. Constitutional provisions regarding environmental protection with case laws. 1. Introduction. The Constitution of India provides a strong legal framework for environmental protection. Though the word environment was not originally present, later amendments and judicial interpretation have strengthened it. 2. Fundamental Rights, Part 3. Article 21, Right to Life, includes the right to live in a clean and healthy environment. Covers pollution-free air and water. Case laws. Subhash Kumar vs. State of Bihar right-pointing arrow recognized right to pollution-free water and air. MC Mehta vs. Union of India right-pointing arrow introduced absolute liability principle. Rural litigation and entitlement Kendra vs. Vax. State of UP right-pointing arrow environmental protection prioritized over economic benefits. 3. Directive Principles, Part 4. Article 48A. State shall protect and improve environment, safeguard forests and wildlife. 4. Fundamental Duties, Part IVA. Article 51 AG. Duty of citizens to protect environment, promote compassion for living creatures. 5. Other constitutional provisions. Article 47. Public health improvement. Article 253. Laws for international environmental agreements. 6. Role of judiciary. Indian judiciary has played a major role by expanding Article 21 and introducing doctrines like the precautionary principle and polluter pays principle. 7. Conclusion. The Constitution ensures environmental protection through a combined approach of rights, duties, and policies, strengthened by judicial activism. Q. 2. Environment and Dharma of environment. Indian perspective. 1. Definition of environment includes air, water, land, plants, animals, human beings, and the interrelationship among them. 2. Indian perspective, Dharma of environment. In Indian culture, environment is considered sacred. 3. Ancient texts. Vedas emphasize harmony with nature. Rivers like Ganga are worshipped. Trees like peepal and banyan are sacred. 4. Principles of environmental dharma, ahimsa, non-violence, balance with nature, respect for biodiversity, and sustainable use of resources. 5. Gandhian philosophy, Mahatma Gandhi emphasized, earth provides enough for everyone's need, not greed.
6. Modern relevance, supports sustainable development, encourages eco-friendly living, and promotes conservation. 7. Conclusion. Indian tradition provides a moral and ethical base for environmental protection. Q3. Air pollution, causes, effects and Air Act 1981. 1. Definition. Air pollution equals contamination of air by harmful substances. 2. Causes. Industrial emissions, vehicle pollution, burning fossil fuels, deforestation, and construction activities. 3. Effects. Respiratory diseases, global warming, acid rain and damage to crops. 4. Air. Prevention and Control of Pollution Act 1981. Objectives. Prevent and control air pollution, maintain air quality. Important provisions. Establishment of pollution control boards, declaration of air pollution control areas, and regulation of industries. 5. Offences and penalties. Section 37. Failure to comply equals imprisonment plus fine. Section 38. Obstructing officials. Section 39. Other violations. 6. Conclusion. Strict enforcement and public awareness are essential. Q4. Biomedical Waste and Rules 1998. 1. Definition. Biomedical waste equals waste generated during medical treatment or research. 2. Types. Human anatomical waste, animal waste, sharps, needles, and chemical waste. 3. Biomedical Waste Rules 1998. Key provisions. Segregation using color-coded bins, safe storage and transport, treatment methods, incineration, autoclaving. 4. Duties. Hospitals must ensure safe disposal. Authorization is required. 5. Conclusion. Proper management prevents infections and environmental damage. Q5. Sustainable development. 1. Definition. Development meeting present needs without harming future generations. 2. Key principles. Intergenerational equity. Future generations have equal rights. Precautionary principle. Prevent damage before it occurs. Polluter pays principle. Polluter must pay compensation. Public trust doctrine. State holds natural resources in trust. 3. Case law. Vellore Citizens Welfare Forum vs. Union of India. Right pointing arrow. Recognize sustainable development principles. 4. Conclusion. Essential for balancing development and environment. Q6. Sanctuary and National Park Declaration Procedure. 1. Law under Wildlife Protection Act 1972. 2. Procedure. State issues notification. Right pointing arrow. Collector investigates. Right pointing arrow. Settlement of rights. Right pointing arrow. Final notification. 3. Differences. Sanctuary. National Park. Some rights allowed. Less restriction. Less restriction. More restriction. 4. Conclusion. Ensures wildlife protection and conservation. Q7. Rio Declaration 1992. 1. Introduction. Adopted at Rio Earth Summit 1992. 2. Key principles. Human-centered development, sustainable development, polluter pays, public participation, and precautionary principle. 3. Importance. Global environmental governance, basis for international laws. Q8. Pollution. Types, causes, effects. 1. Definition. Pollution equals harmful contamination of environment. 2. Types. Air, water, soil, noise. 3. Causes. Industrialization, urbanization, waste disposal. 4. Effects. Health hazards, climate change, loss of biodiversity. 5. Conclusion. Control measures are essential. B. Short answer questions, 5 marks each. Q1. Hazardous waste. Waste harmful to health, environment, includes chemicals, toxic substances, requires special disposal methods. Q2. Forest Conservation Act 1980. Central government approval required, no deforestation for non-forest use without permission. Q3. Genetic engineering, modification of DNA, used in agriculture medicine, raises ethical concerns. Q4. Biodiversity and wetlands. Biodiversity equals variety of life, wetlands equals ecosystems like lakes, marshes, important for ecological balance. Q5. EIA and environmental audit, EIA, assessment before project approval, environmental audit, review of environmental performance. Q6. Cruelty to animals, prohibited under law, experiments regulated, ensures humane treatment.